मी सिद्धी भामरे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर तंत्रज्ञानाचे युग हा विषय सादर करणार आहे। आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे। हे असंख्य फायदे देत असले तरी काही तोटे देखील आहेत हे मान्य करणे महत्त्वाचे आहे। हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञांमध्ये चर्चेचा विषय आहे। शिवाय तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यात मोठा हातभार लावला आहे, परंतु त्याच्या नकारात्मक पैलूंकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे। गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दुर्दैवाने प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक घडामोडी आणि प्रगती झाली आहे, ज्यांनी आपल्या जीवनावर विविध मार्गांनी प्रभाव पडला आहे। तंत्रज्ञानाच्या आविष्काराने आपल्याला सक्षम केले आहे। दिवसभरात आपण कात्रीसारख्या मूलभूत साधनांपासून ते टीव्ही आणि वैयक्तिक लॅपटॉपसारख्या अधिक प्रगत उपकरणांपर्यंत विविध प्रकारच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असतो। शिवाय मोबाईल फोन, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक कुकर, टीव्ही, वॉटर हीटर्स, रिमोट कंट्रोल्स, फ्रीजर आणि अगदी रेल्वे आणि एअरवेज यांसारख्या मोठ्या वाहतूक व्यवस्थेने आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करून आपल्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारली आहे। सतत प्रगत तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य मार्ग बनला आहे। या व्यतिरिक्त नवीन तंत्रज्ञान बाजारपेठेत वेगाने विकास करत आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाच्या विकासाने राष्ट्राच्या वाढीला आणि प्रगतीला मोठा हातभार लागला आहे। तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी त्याचे तोटेही आहेत। तंत्रज्ञानाने लोकांना जवळ आणण्याऐवजी त्यांना सामाजिकदृष्ट्या वेगळे केले आहे। इतर लोकांसोबत संवाद साधण्याऐवजी लोक त्यांचा बराच वेळ स्मार्टफोनमध्येच घालवून टाकतात। शिक्षणातील तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि विश्लेषण क्षमता कमी झाली आहे। केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण जगाचा विकास करू शकत नाही। यंत्रसामग्री आणि मानवी श्रम यांच्या परस्पर सहकार्याने जगाला प्रगती आणि समृद्धी प्राप्त होईल। तंत्रज्ञानाचा फायदा आणि तोटा ओळखून आवश्यक असेल तेवढाच वापर करण्याचा नियम असले पाहिजे। असे केल्याने आपण तंत्रज्ञानात खऱ्या अर्थाने प्रगती साधू शकतो। धन्यवाद। मी अंजली रेड्डी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी माझी प्रतिज्ञा या विषयावर एक मराठी कविता सादर करणार आहे। माझी प्रतिज्ञा। माझी प्रतिज्ञा उच्च व सकारात्मक विचारांचा पाठलाग करण्याची। माझी प्रतिज्ञा सदैव सत्याच्या मार्गावर चालण्याची। माझी प्रतिज्ञा जीवनाच्या संघर्षात प्रामाणिक व निष्ठावान असण्याची। माझी प्रतिज्ञा स्वतःचे सर्व कर्तव्य पार पाडण्याची। माझी प्रतिज्ञा मनुष्याच्या नात्याने इतरांच्या उपयोगी येण्याची। माझी प्रतिज्ञा उत्तम गुण अंगी बाळगण्याची। माझी प्रतिज्ञा एक चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्याची। होय, हीच माझी प्रतिज्ञा, एक आदर्श जीवन जगण्याची। धन्यवाद।